गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. आता वाजले 5:30. आज आहे ॲक्च्युली ट्यूजडे. थोडा वेदर चांगला होता, आम्ही पण थोडं फ्री होतो. आम्ही म्हणजे आज एक स्पेशल माणूस आहे, स्पेशल नाही, तो भरपूर आलेला आहे आपल्या ब्लॉगमध्ये, तर आज परत तो ब्लॉगमध्ये आपला येतो आहे. त्याचं नाव आहे साहिल. सो बऱ्याच दिवसानंतर हा परत हॅम्बुकमध्ये आलेला आहे. आणि आजचा ब्लॉग आपण खास क्रिसमस कसं सेलिब्रेट करतात, क्रिसमस फेस्टिवल कसे असतात जर्मनीमधले, हे आपण दाखवणार आहोत. आणि त्यासाठीच आपण हा ब्लॉग करतो आहे. सो आज आम्ही आलेलो आहे एका आपल्या हॅम्बुकच्या क्रिसमस मार्केट बघायला. तर या एरियापासून सगळं स्टार्ट होतं आहे. तर हा ॲक्च्युली मार्केट नाही आहे, हा एक फक्त एक ह्यांनी डेकोरेशन केलं आहे सगळं. मी कॅब घातली आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल कॅब का घातली, संध्याकाळची वेळ आहे. केस जरा बऱ्यापैकी वाढले आहेत माझी, त्याच्यामुळे आता काही प्रॉपर सेट होत नाही आहे. सो मला कॅब घालावं लागते. आणि आता आपण वॉक करतोच आहे, आपल्या एरिया स्पॉटला जातो आहे आपण. तर मीन वाईल ही अशी लाईटिंग इथे खूप पूर्ण हॅम्बुकमध्ये केलेली आहे. थोडा जवळ जातो मी. येस, सो हे असे लाईटिंग्स पूर्ण हॅम्बुकमध्ये केलेले आहेत. आणि इथे पण तुम्ही बघू शकता कशी क्रिसमस ट्रीज वगैरे लावले आहेत सगळे, पूर्ण रोडला लावलं ॲक्च्युली. बाबा बघा कसं येते लाईटीवाला, डोरेमॉन सायकलवाला. काय केलंय त्याच्या मारी. भारी आहे. काय लोक खूप कलाकार असतात इथले, जसं आपण असं तसेच. ॲक्च्युली ना होतं काय, बरेच दिवस ब्लॉग नाही केला ना आपण, तर ब्लॉगची लिंक जोडून जाते आणि मग काय बोलायचं ते पण सुचत नाही रे. असं खूप वेळ झालं आहे. आता पण मी बरेच दिवस ब्लॉग नव्हते गेले, आता सेम तसंच होतं मला. इथं पण बाकी लाईटिंग तुम्हाला दाखवलीच मी कशी असते, कसं झाले आता पूर्ण. पण मस्त वाटतं बघायला सगळं. आणि हॅम्बुक असं सिटी आहे ना, इथे काय ना काय चालू असतं. कधी पण अजून काय ना काय सुरू असणारच आहे इथे. तुम्ही वर्षातनं कधी पण या. आपली याच रोडनी जो गणपतीची व्हिडिओ आहे माझी, ती गणपतीची व्हिडिओ पण याच रोडनी बनली होती. इकडून स्टार्ट केली होती आम्ही. इकडून स्टार्ट करून पूर्ण तिकडून जाऊन त्या आता जिथून व्हिडिओ सुरू केला मग राथ हाऊसवरून तिकडे गेलो होतो आपण. मी आज ज्या स्पॉटला चाललो आहे, ज्या क्रिसमस मार्केटला चाललो आहे, त्या मार्केटचं स्पेशालिटी म्हणजे तिकडे एक फ्लाइंग सांता हा कन्सेप्ट आहे तिकडे. म्हणजे दरवर्षी तिकडे एक सांता फ्लाय करतो एका जागेवरून. ऑब्वियसली तो खरोखरचा फ्लाय नाही करत, दॅट इज वायरिंग हार्डनेस वगैरे आहेत. आणि त्याची ती व्हेकल आणि सांता दोन्ही पण, जो सांता असतो तो रिअल असतो, म्हणजे खरोखरचा माणूस त्या व्हेकलवर बसतो आणि तो ट्रॅव्हल करतो. तर आम्ही तिकडेच चाललो आहे तेच बघायला. ॲक्च्युली मी बघितलेलं आहे, पण लास्ट टाईम काय झालं, लास्ट संडेला खूप गर्दी होती आणि त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही शूट नाही करता आलं, कारण एवढीच गर्दी होती की काही करतच नव्हते. तर आज म्हटलं परत जाऊयात आणि परत जाऊन शूट करून बघूयात काही जमतंय का, काही चांगलं दिसतंय का. सो आता आपण आलेलो आहे काही जिथे ह्याला म्हणतात हॅम्बुर्गर राथ हाऊस. हॅम्बुकचा राथ हाऊस युंगफेन्स्टिक या एरियाचं नाव आहे. आणि साईला दाखवू आपण. एक्साइटेड फॉर काय एक्साइटेड का म्हटलं. एक्साइटेड हो एकदम. आई शपथ, काय जागा आहे, एक नंबर इकडं. सो गाईज, हा जो मार्केट आहे आता जे मी तुम्हाला म्हटलं की फ्लाइंग सांता आहे, तो तिथून समोरून स्टार्ट होणार आहे आणि तो तिथले समोरचा जो ट्री आहे तिकडे जाईल. सो आता ते 6 वाजता होणार आहे तो इव्हेंट. आता वाजले आहेत 5:30. सो टिल दॅन वी हॅव टू वेट. टिल दॅन आपण थोडं एक्सप्लोअर करूयात कसं आहे मार्केट काय आहे. सो असं काहीतरी इमेज आहे. सगळीकडे हे लाईटिंग्स वगैरे त्यांनी लावलेले आहेत. ही यांची मेन एंट्रन्स आहे, ही इकडची मेन एंट्रन्स आहे. सो ह्याला म्हणतात हॅम्बुर्गर्स वायनाक्ट मार्ट. जसं तिकडे लिहिले बघायचं हॅम्बुर्गर्स वायनाक्ट. लाईटिंग खूप छान केली, खूप मस्त वाटतं लाईटिंग. ट्रीला वगैरे पूर्ण लाईटिंग केली आहे. सो आपण जाऊया आतमध्ये कसं आहे काय. आतमध्ये एंटर केल्या खूप सारे शॉप्स आहेत इथे, खूप सारे शॉप्स आहेत, खाण्यापिण्याचे पण आहेत. खूप साऱ्या गोष्टी विकायला आहेत फ्रॉम डिफरंट कंट्रीज. दे हॅव ब्रॉट डिफरंट थिंग्स. आणि चला साहेब.
तुम्हाला दिसते ही बिल्डिंग, हीच सेम बिल्डिंग इकडे पण आहे. बघा किती भारी बनवली, किती एनग्रेव केलं आहे सगळं. एकदम मस्त शॉप आहे. खूप सारे बारीक बारीक लाईट हाऊस आहे छोटे छोटे. आमच्या मित्राचंच आहे, हे काकांचे मित्र आहेत. आणि या काकांचं दुकान आहे. काकाच्या दुकानाला व्हिजिट करा, काकांचं दुकान. आणि ह्या राहताचं प्राईस बघ साईज €295. तुम्हाला फक्त तेवढा ढाचा 30,000ला भेटणार आहे. किती? 30,000चा ढाचा. हे पण दुकान आहे पूर्ण चॉकलेट्सचं, सगळे चॉकलेट्स वगैरे ठेवले इथे. आणि हे समोर आहे ते बेल्जियम चॉकलेट्स आहेत हे. सो गाईज आता एक 5 मिनिटामध्येच तो फ्लाइंग सांता परत फ्लाय करणार आहे. बघूयात, आम्ही पण स्पॉटवरती आलो आहे. स्पॉट भरला एक चांगला. सो लेट्स साहेब जरा टाटा कर ना. अरे सगळे लोक करतात कर. ऑल द वे. सगळे लोक टाटा करतात रे. त्या गावी चालले. सो असा होता हॅम्बुर्ग मधला आमचा सॅन्टा गेला. आता एवढंच होतं, 2 तासाला येत होतं. प्रत्येक 2 तासाला येतो. एवढंच काम करतो सॅन्टा. फक्त टाटा करतो परत जातो. विचार कर, तो गाडी पण चालवत नाही, फक्त तो बसतो. बसायचं काम उभं राहायचं बस. सो आता मी चाललोय ह्या बिल्डिंगच्या आतमध्ये, राथ हाऊसच्या आतमध्ये चाललो. इकडे छोटासा एक सांता आपलं क्रिसमस ट्री आहे. चल ये. सो आता आमचं ते सगळं झालेलं बघून आता मी पुढे चाललो आहे. ह्या एरियात लाईटिंग वगैरे केलेली आहे लोकांनी. नवीन एरियात त्या म्हणजे एरिया जुनाच आपला, आम्ही फक्त नवीन पूर्ण डेकोरेट केलं आहे. सो नॉयर वॉल या याचा अर्थच नवीन भिंत. नॉयर म्हणजे न्यू आणि वॉल म्हणजे भिंत. तर हे असं सगळं आहे. लाईटिंग वगैरे केली इकडे सगळ्यांनी. पूर्ण इन्फायनाईट लाईटिंग वाटते. इन्फायनाईट लाईटिंग इकडून सुरू होते तो पूर्ण स्ट्रेट ते लास्टपर्यंत लाईटिंग आहे त्यांची. ते एकदम भारी वाटते बघायला. आणि असंच आहे हे पण सगळं. आता आम्ही इथे मस्त फोटो काढलेत. साहिल चांगले फोटो काढले. लास्ट टाइम आलो तेव्हा साहिलला इथले वॉचेस बघायचे होते. वॉचचे खूप सारे कंपनीज आहेत. खूप सारे कंपनीज आहेत वॉचेसचे. तर त्याला काही वॉच बघायची होती. तर आज सगळे शॉप्स ओपन आहेत तर त्याला दिसत आहेत सगळे वॉचेस. तर हे बघून झालं आहे आमचं. मागे बघा तो जॉईंट व्हील फिरतो आहे. जॉईंट व्हील नाही, छोटाच येतो. आणि इथे पुढे पाण्याच्या मध्ये त्यांनी क्रिसमस ट्री सेटअप केलेला आहे. पुढे तुम्हाला दिसता येणं माहिती नाही समजतं.
क्रिसमस ट्री सेटअप केला आहे. तसंच सेम ही समोरून जी चालली ही ट्रेन आहे. तर तो पुढे तो ब्रिज आहे आणि रोड आहे. आता इथच्या मागे चालू आहे मार्केटच्या मागे बघा हे अशी ॲक्च्युली या बोट्स आहेत. हे जे समोर दिसतं आहे ही बोट आहे. याच्यावरती यांनी हे ड्रॉइंग्स लावून डिस्प्लेस लावून त्यांनी त्यांना डेकोरेट केलेलं आहे. मला वाटतं त्याच्या आतमध्ये काही नाही आहे. त्याचं डेकोरेट करून ठेवलं आहे. तसे हे सगळ्या बोट्स आहेत ज्या या बोट्स इकडे चालतात डेली बेसिसवर. तर आता सध्या हे सगळं बंद करून ठेवलेलं आहे पण मस्त वाटतं. आणि त्याच्या एक्झॅक्टली मागे ते कायाकिंग करतात काही लोक पण दुसरं काय माहिती नाही. ते बघा ते तिकडे दिसतात इकडे समोर हे वाले हे लोक रात्रीचे. आता आम्ही आलो आहे मॉलमध्ये. किती भारी डेकोरेशन केलं. इकडे पण ट्रील आहे मस्त. सो पूर्ण सगळीकडेच डेकोरेशन असतं क्रिसमसच्या वेळेस. कुठेही जा तुम्हाला डेकोरेशन असंच दिसेल. सगळं छान आहे. Jingle bells, jingle bells, jingle all the way. Oh, what fun it is to ride in a one-horse open sleigh. The coolest mother, yes, is super. Dashing through the city in a one-horse open sleigh. Oh, that's it. सो गाईज आता आमचं झालं आहे सगळं बघून आम्ही पण तर घरीच चाललो आहे. तर तिरामिसू घेतला आणि आज परत काल पण खाल्ला आज पण खाल्लं आहे. सो हाच होता आजचा ब्लॉग. खूप तुम्हाला आवडला असेल. जास्त काय सांगण्यासारखं नव्हतं फक्त बघण्यासारखं आहे. सो बघण्याचा ब्लॉग आहे हा. सो स्टे ट्यून्ड टिल नेक्स्ट व्हिडिओ. टिल दॅन auf Wiedersehen.